तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेण्यासाठी वेषांतर, भाषांतर, स्थलांतर, रूपांतर, लंगोटी असावीच असं नाही, धोतर असावंच असं नाही, पांढरी साडी असावीच अशी नाही, नाम असावंच असं नाही, माळ असावी असं काही 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 बंधन नाही. त्यामुळे जर देवाने 2 हात दिलेले आहेत, देवे दिला देह भजन गोमटा, भजनासाठी जो काही अनुकूल देह आहे तो भगवंताने दिलेला आहे. त्याच्यानुसार 2 हाताने टाळी, सुंदर मुख दिलंय, या मुखातून अनेक शब्द आपण बोलत असतो, तर त्या मुखाला आपण जरा निर्मळ करूया. आणि आय लिटरली मीन इट. निर्मळ म्हणजे काय, जसं पाण्याने एखादी गोष्ट आपण धुवून काढावी, तसं या नामाने आपण आपलं मुख, आपलं तोंड धुवत असतो. सो हाताने टाळी, मुखाने नाम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्तेकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोरविरागी तत्त्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरुज्ञानदेव भगवंत. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. कृपया सगळ्यांनी ना आपापले कॅमेरे ऑन करा. मला कळू द्या कोण आहे, कुठे आहे, आणि समजेल पण ना मी कोणाशी संवाद साधते. ओके. सो विदाऊट हेजिटेशन, डोंट वरी अबाउट युअर बॅकग्राऊंड. तुमचं बॅकग्राऊंडला काय आहे, फक्त नॉईजसाठी फक्त म्यूटवर जा. बाकी सगळ्या गोष्टींना तुम्ही विसरून जा. मोठ्या मोठ्या पंडालसमोर कीर्तन करतो मी, त्याच्यामुळे कुठे कुठे काय होत असेल ते इग्नोर करून कसं बोलायचं ते माहिती आहे. त्याच्यामुळे मला कोणाशी संवाद साधते एवढं फक्त कळू द्या.
ठीक आहे. सो आपल्या या ग्रुपमध्ये व्हरायटी ऑफ पीपल आहेत. अतिशय वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवरून वेगवेगळ्या व्यवसायामध्ये व्यवहारामध्ये वावरणारी लोक आहेत. पण एक सुंदर गोष्ट अशी की या सगळ्यांना कळतं आहे की जेवढे काही पंथ आहेत, जेवढ्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टीतून एकच दिशा साधायची. ती दिशा म्हणजे भगवंताकडे जाणारा मार्ग. तर जसं आपण गेल्या वेळेस डिस्कस केलं होतं की आता आपण अध्याय क्रमांक 7 मध्ये आहोत. सुंदर असा अध्याय चालू आहे आणि गेलं सेशन थोडं भावप्रधान असं झालं. तर त्याच भावाच्या नोटला कुठेतरी कंटिन्यू करत आणि आजच्या सेशनचा हा दुवा साधत असं आपण सांधा साधूया आणि सुरुवात करूया. आजचा दृष्टांत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीचे, सगळ्यांच्या माहितीतले, आपल्या सातारचे, गोंदवल्यामध्ये राहिलेले, गोंदवल्याला निवास करणारे प्रातस्मरणीय गोंदवलेकर महाराज, त्यांच्याच आयुष्यातला प्रसंग. तर भाव कसा असतो व्यक्तीचा, जेव्हा मी असेल, कोणताही वक्ता असेल, साद घालतो एखाद्याला, किंवा कुठले तरी गुरु असतील ते साद घालतात, तर त्यांच्या साद घालण्याचा प्रकार कसा असतो आणि त्यामधून निर्मळ अंतःकरणाचा श्रोता, निर्मळ अंतःकरणाचा भाविक त्यातून कसा अर्थ काढेल त्याच्यावरती निर्भर आहे. हे इमानदारी अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. तर गोंदवलेकर महाराजांचा नियम असायचा रोज प्रवचनाचा. तर 4 वाजता जो काही ग्रंथ आहे त्याच्यावरती प्रवचन व्हायचं. तर ज्ञानेश्वरीची प्रवचनं चालू होती आणि एक श्रोता, एक भाविक भक्त एक होता तिथे, जो असा थोडासा वेड्यासारखा असायचा, श्रोत्यांमध्ये बसलेला असायचा. तर त्या दिवशी गोंदवलेकर महाराज प्रवचनाला बसले नियमाप्रमाणे 4 वाजता बरं का. सुखदेव दादा प्रवचनाला बसले. पण प्रवचनाला बसल्यानंतर बराच वेळ बसले पण प्रवचन सुरूच करेनात. इकडे बघतायत, तिकडे बघतायत, त्यांची नजर काहीतरी शोधते पण प्रवचन सुरू करेनात. तर लोकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह दिसायला लागतं. एकाने थोडंसं धाडस करून विचारलं की महाराज प्रवचनाला सुरुवात का नाही करत आहात तुम्ही? त्यावरती महाराज म्हणाले, अरे आज माझा वेडा कुठे दिसेना, तो आल्याशिवाय कसं मी प्रवचनाला सुरुवात करू? तेवढ्यात त्या खांबाच्या मागे असा थोडासा दडलेला, तिथे बसलेला पण थोडासा दडलेला तो वेडा श्रोता तिथून उठला आणि आनंदाने नाचू लागला. महाराजही खुश झाले. त्यांनी बोला पुंडलिका म्हटलं, श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं आणि प्रवचनाला सुरुवात केली. नंतर लोकांनी त्या जो श्रोता होता ज्याला वेडा म्हणाले त्याला म्हणायला लागले, अरे काय बाबा तुला महाराज वेडा म्हणाले आणि तू नाचत होतास, तू खुश होतास तिकडे, काय हे म्हणजे असं तुला वेडा म्हणलं त्यांनी? तर तो वेडा म्हणाला की महाराजांनी मला माझं म्हटलं, माझा वेडा कुठे गेला आणि तो आल्याशिवाय मी कसं प्रवचन सुरू करू? एवढं माझेपणाने महाराजांनी मला साद घातली. हा आहे प्रामाणिकपणाचा भाव. लोक काय करतात, लोकांच्या तराजूमध्ये आहे वेडा शहाणा, लोकांच्या तराजूमध्ये आहे श्रीमंत आणि गरीब, लोकांच्या तराजूमध्ये काळा गोरा, लोकांच्या दृष्टीमध्ये आहे की आपलं बाह्य अंग कसं आहे. पण सद्गुरूंच्या नजरेमध्ये, भगवंताच्या नजरेमध्ये आपलं, त्यांनी आपल्याला आपलं मानणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. इतकं सुंदर तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा भाव शुद्ध झाला की तुम्हाला देव दूर नाही, देव तिथेच आहे. फक्त डोळे उघडून पाहे, घे अनुभव गुरुच्या मुला, बोट दाखवून दाखवितो तुला, बोट धरून दाखवितो तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. बोट दाखवून सद्गुरू दाखवतात, आपण फक्त अनुभव घ्यायचा असतो. तर आपल्या सगळ्यांचे सद्गुरू एक गुरुतत्व जे चराचरामध्ये भरून व्याप्त आहे, त्याला आपण अखंड वारकरी संप्रदायिका नावाने हाक मारतो, ते म्हणजे माऊली ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांवरती चिंतन करायचं असं आपलं गेल्या सेशनमध्ये ठरलं होतं आणि तेच आपण कंटिन्यू करणार आहोत. इतकं सुंदर चिंतन की मला राहावलं नाही. मी हातात पेन्सिल घेतली, कागद घेतला आणि जसं ज्ञानेश्वर माऊलींनी जसं योगाची वाट दाखवली होती, अष्टांग योग कसा असतो, मग त्याच्यामध्ये यम नियम आसन कशा प्रकारे, यम नियम आसन ध्यान धारणा प्रत्याहार समाधी हे कशा प्रकारे त्या डोंगराच्या आडाने, त्या डोंगराचं रूप घेऊन ज्ञानेश्वर माऊलींनी दाखवलेलं अतिशय सुंदररित्या. तुमचा विश्वास नाही बसणार, मी सुरुवात केली होती एका पानापासून, पण तिची 4 पानं कधी झाली आणि ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं आहे माया नदीचं. ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलं आहे माया नदीचं. अध्याय क्रमांक 7
ज्ञान विज्ञान योग, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सुरुवातीला सांगितलं कशा प्रकारे आपण परा आणि अपरा प्रकृतीपासून, अपरा प्रकृती म्हणजेच अष्टधा प्रकृती यांच्यापासून आपण कसे बनलेलो आहोत हे आधी ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. त्याच्यानंतर कसा मायेने वेष्टित मी आहे जगतामध्ये, पण कसा मी माया वेष्टित आहे हे भगवंताने सांगितलं. आणि भगवंत ते सांगत असताना तुम्ही ज्ञानेश्वरीची प्रत तुमच्याजवळ घेतली असेलच असं मी समजते. आणि जर ज्ञानेश्वरी जवळ नसेल तर काय हो, कसला मुक्तीचा मार्ग? तुमच्या घरातल्या 1,00,000च्या टीव्हीला काही किंमत नाही जर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी नाही आहे. तुमच्या अंगावरच्या हजारो रुपयांच्या ब्रँडेड कपड्यांना काही महत्त्व नाही आहे जर तुमच्याकडे ज्ञानेश्वरी नाही आहे. अनलेस अँड अंटिल इफ यू आर नॉट क्लिअर विथ द लॉजिक ऑफ लाईफ, यू आर नॉट क्लिअर विथ द ॲसेट्स ऑफ लाईफ. कितीही ॲसेट्स तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या, त्या सगळ्यांचा अर्थ शून्य आहे जोपर्यंत आपल्या माइंडमध्ये लाईफचं लॉजिक काय आहे ते माहिती नाही. आणि लॉजिक सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली इतका दुसरा कुठलाच श्रोता समर्थ नाही आहे. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करा सो दॅट मला कळेल की कोण आहे. आणि एवढी माझी माफक अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल असं मला वाटतं. श्लोक क्रमांक आपला 12 होता. श्लोक क्रमांक 12 होता, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात ये चैव सात्विका भावा राजसास्तमसाश्च ये मत्त एवेत्ति तान् विद्धी नत्वहन्तेषु ये मयि. आणि पुढे जाऊन भगवंत म्हणतात दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते तरन्ति ते. कोण तरतं त्याच्यामध्ये भगवंत, मी तुम्हाला म्हटलेलं मी ओवी नाही वाचून दाखवणार, सिम्पल इन शॉर्ट मी लिहून काढलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी रूपक काय दिलेत फक्त ऐका. ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेली रूपक, भगवंत जेव्हा म्हणतो ना की या सगळं चराचर माझ्यामध्ये आहे, याच्यासाठी निमित्त कारण आणि उपादान कारण मी आहे, पण सगळं चराचर माझ्यात आहे पण मी कशात नाही आहे, म्हणजे मी करून निराळा आहे. जसा सूर्य कारणीभूत आहे प्रकाश संश्लेषणासाठी, ग्रीन व्हेजिटेबल्स जे काही अन्न बनवतात ते सूर्याच्या प्रकाशापासून बनवतात, पण जे अन्न बनतं त्याच्यामध्ये सूर्य उपस्थित नाहीये. अगदी त्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एखादी भरीव बी म्हणजे काय असतं पल्लवीताई बी म्हणजे काय असतं? त्या संपूर्ण झाडाचं जे न्यूट्रिएंट व्हॅल्यू असतं ते बी असतं. त्या बी पासून झाड बनतं, त्या झाडाच्या फांद्या पसरतात, पण त्या फांद्यांमध्ये बीचं अस्तित्व नसतं कधी. म्हणजे बी पासून झाड बनलं पण त्या फांद्यांमध्ये बीचं अस्तित्व नाहीये. तसं माझ्यापासून विश्वाचा विस्तार झाला पण ते विश्व माझ्यामध्ये नाहीये. पुढे जाऊन म्हणतात आकाश अधिष्ठान आहे ढगांचं, म्हणजे ढग कुठे आहेत? आकाशामध्ये आहेत. ढग कुठे आहेत? आकाशामध्ये आहेत. पण ढगामध्ये आकाश आहे का? अजिबात नाही. ढगामध्ये पाणी आहे, पाणी कुठून पडतं? पाऊस कुठून पडतो? ढगापासून पडतो. ढगामध्ये पाणी आहे पण पाण्यात ढग नाहीये. पुढे जाऊन माऊली म्हणतात पाण्यामुळे वीज निर्माण होते. लखलखती वीज पाण्यामुळे कशी निर्माण होते हे एक उदाहरण दिलं जातं की ज्ञानेश्वर माऊलींनी त्या काळात सांगितलेलं आहे. आपल्याला आत्ताच्या काळात कळालं, 1800च्या शतकामध्ये याचा पाण्यापासून विजेचा शोध लागला. पण 12व्या शतकात ज्ञानेश्वर माऊली ओवी सांगतात मग त्या उदकाचेनी आवेशे प्रकटले तेज जे लखलखीत दिसे तिये विजू माझी असे सलील काही. उदकाचेनी आवेशे, आवेश म्हणजे काय? वेगाने पाण्यापासून वीज निर्माण होते पण त्यातली गतिज ऊर्जा आहे ती वापरून, द कायनेटिक एनर्जी आहे. तैसे उदकाचेनी आवेशे मीन्स द कायनेटिक एनर्जी इन वॉटर, ती यूज करून प्रकटले तेज जे लखलखीत दिसे, त्याच्यापासून वीज निर्माण होते. तिये विजू माझी असे सलील काही. त्या विजेमध्ये सलील म्हणजे पाणी काही असतं का? सांगा मला. म्हणजे पाण्यामुळे वीज उत्पन्न होते पण विजेमध्ये पाणी कधी नसतं. अग्नीपासून धूर उत्पन्न होतं पण धुरामध्ये कधी अग्नी नसतो. आणि जर धुरामध्ये अग्नी असेल तर तो धूरच नाही राहिला ना, त्याचं धुराचं अस्तित्व संपून गेलं. माझ्यापासून तसा पदार्थ निर्माण होतो. दिस एंटायर मटेरियल वर्ल्ड इज क्रिएटेड बाय मी बट आय एम नॉट देअर इन दिस मटेरियल वर्ल्ड, असं इथे भगवंत आपल्याला सांगतोय. ह्या सगळी रूपक घेऊन ज्ञानेश्वर माऊली पुढे येतात आणि
जसं ज्ञानेश्वर माऊलींची अजून एक सुंदर ओवी आहे बघा, सगळेजण जिथे आहात तिथून प्रयत्न करता आहात. आता एक मैत्रीण भेटली होती, ती म्हणाली की अगं तू गीता वगैरे वाचतेस, पण आमच्या घरामधली लोक महानुभव पंत मानायचे, महानुभव पंताची लोक होती. मी बोलली काही चिंता नाही आहे, महानुभाव पंत जिथे येऊन संपतं ना, तेच तत्वज्ञान आपली गीता सुद्धा सांगते, तेच तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात. माणसांच्या मनातले विकार असतात, अंतःकरणातले विकार असतात, जे बाहेर रंग शोधतात, बाहेर रूप शोधत असतात. त्याच्यावरतीच एक उदाहरण देऊन अजून पुढे जाईल. विपश्यना केंद्र ज्यांनी स्थापन केली, गौतम बुद्धांच्या ज्ञानाला ज्यांनी पुनर्जीवन दिलं, आणि त्याच्यासाठी पॅगोडा टेम्पल जे आपण बघतो ना, जागोजागी पॅगोडाज उभारलेले असतात. पल्लवीताई, उज्ज्वलाताई, स्वातीताई, तुम्ही गेला असाल कधीतरी, शोभनाताई, पॅगोडा आपण आवडीने जातो. तिकडे गोयंका गुरुजींचे मूर्ती स्थापन केलेली असते, मूर्ती असतात त्यांचे विचार तिथे लिहिलेले असतात. बघा बरं का, मी उदाहरण देते की आपल्या मनातलाच विकार आपल्यासमोर साक्षात हजर होत असतो, आपण त्याला नाव वेगळं दिलेलं असतं. अतिशय ॲडल्ट लेवलचं गोयंका गुरुजी उदाहरण देतात. ते म्हणतात की आपली पत्नी किंवा आपला पती, आपली पत्नी आपल्याला सुंदर वाटते, आपला पती आपल्याला हँडसम वाटतो, सुंदर वाटतो. कशामुळे सुंदर वाटतो? तो सुंदर आहे की नाही याच्यामुळे नाही, आपल्या अंतःकरणामध्ये जो विकार उत्पन्न होतो ना, त्याच्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती सुंदर दिसते. त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये, आपल्या ब्रेनमध्ये, आपल्यामध्ये जे हार्मोन उत्सर्जित होतात ते आपल्या अंतःकरणातल्या विकारामुळे, म्हणून ती समोरची व्यक्ती सुंदर वाटते. पुढे जाऊन गोयंका गुरुजी असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस एखादा पती आपल्या पत्नीच्या केसांना प्रेमाने हात लावतो आणि तिच्या केसांची तो स्तुती करायला लागतो की काय तुझे सुंदर केस आहेत, काय त्यांचा वेगळा गंध आहे, काय मलमलीत आहेत, सुंदर असे केस आहेत ग तुझे. पण तोच पुरुष ज्या वेळेस दुपारच्या जेवणासाठी डबा उघडतो आणि तोच केस जेव्हा त्याला त्या जेवणात दिसतो, जो विषय रात्री त्याला आनंद देत होता तोच विषय त्याला सकाळी आनंद देत नाही. तो असा केस उचलतो, त्याला इतकी किळस येते, इतकी घाण वाटते की तो केस उचलून बाजूला टाकतो. ही संसाराचं सत्य आहे, हे संसाराचं सत्य आहे. अनेको गोष्टी आपण धारण केल्या आहेत, अनेको गोष्टींनी आपण वाचत असतो. ज्या अर्थाने तुम्ही G3 सेशनमध्ये आलात त्या अर्थाने तुम्ही सगळे मुमुक्षु आहात, काहीतरी मिळवण्याच्या मागे आहात. मिळवायचं एवढं माहिती आहे, सत्व रज तम याच्या पलीकडचं सच्चिदानंद घन प्राप्त करायचंय ते माहिती आहे. प्रत्येकाने कुठला ना कुठला तरी मार्ग अवलंबलाय. कोणी माळ जपते, कोणी व्रत करते, कोणी तीर्थयात्रेला जाते, कोणी अभ्यास करते, कोणी पुस्तक वाचते, कोणी लोकांच्या सत्संगामध्ये जाते, कोणी स्वाध्यायाला जाते, कोणी बैठकीला जाते. अनेको मार्ग आहेत, प्रत्येकाने कुठला ना कुठला तरी मार्ग धरलेला आहे. जे काही तरुण असतील ते जास्त काही नाही ना तरी त्यांना मोटिवेशनल स्पीकरचे स्पीच ऐकायला जातात, काहीतरी तिथे मिळेल. त्यांना असं वाटत असतं आयुष्याचं मोटिवेशन मिळेल, आयुष्यामध्ये यश पाहिजे. पण यश, कीर्ती, औदार्य हे सगळे गुण ज्याच्या अंगी आहेत तो भगवंत आहे. म्हणजे इनडायरेक्टली तो भगवंताच्या प्राप्तीसाठीच तिथे गेलेला आहे. असे अनेको लोक अनेको मार्गाने भगवंताच्या प्राप्तीसाठी चाललेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली त्यांचं वर्णन करतात, आस्तेची या महापुरी रिघता ती कोटीवरी परी. बघा बरं का, आस्थेचा हा महापूर असं त्यांनी वर्णन केलेले आहे. आस्थेच्या या महापुरात, महासागरात अनेको लोक उड्या घालतात. आस्था म्हणजे भावाने उडी घालतात या मार्गावरती. आस्थेच्या महापुरी रिघता ती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी. प्राप्त कोणाला झालं? प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. कोणाला प्राप्त झालं? सिद्धार्थापासून गौतम बुद्ध झालेले किती आहेत? कर्ममार्गाने शिवाजीपासून छत्रपती शिवाजीपर्यंत पोचलेले आणि त्याच्यानंतर लोकांच्या मंदिरापर्यंत पोचलेले छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? किती आहेत जे साधे दुकानदारीचा पेशा आहे, दुकानदारीचा धंदा आहे, करत आहेत, घरात सावकारकी आहेत आणि संसारामध्ये येणारी अनेको दुःख झेलत ज्ञानेश्वर माऊलींचा, एकनाथ महाराजांचा हात धरून चालणारे अनेको लोक आहेत. पण असे किती वाणी आहेत जे तुकाराम महाराजांसारखे वाणी झालेले आहेत? असे किती जण आहेत? अगदी दुर्मिळ भेटतील, एखादाच भेटेल. असे किती जण आहेत? अनेको लोक मिळतील ज्यांना वाळीत टाकलं, धर्मावरून जातीवरून हिनवून
किंवा एखादी गोष्ट तुमच्या चरित्रामध्ये तुमच्याकडून नाही, तुमच्या पूर्वजांकडून चुकलेली आहे. असे कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोकांच्या आई वडिलांनी आत्महत्या केलेत. पण असा कोण आहे असं जगात दुसरं उदाहरण नाही ज्ञानेश्वर माऊलींसारखं, की त्या सगळ्या दुःखाला धरून सुद्धा आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञे तोषावे असं म्हणत जगासाठी पसायदान मागणारा आणि जगाची माऊली झालेला ज्ञानोबा किती आहेत? एखादाच आहे, एकच आहे असं म्हणायला हरकत नाही. आस्तेची या महापुरी रिगता ती कोटीवरी. अनेको लोक, आपण सगळ्यांनी आस्तेच्या महापुरात, तुम्ही आम्ही सुद्धा त्यातलेच आहोत, आपण तिथे उडी मारली, पण प्राप्तीचा पहिलं तीर मिळेल की नाही माहिती नाही. त्याचं वर्णन, त्या महापुराचं वर्णन इथून पुढे या ज्ञान विज्ञान योगामध्ये ज्ञानेश्वर माऊली माया नदीचं वर्णन करतात. कारण विषय निघालाय मायेचा, जिथे कृष्ण म्हणतोय की मम माया दुरत्तया, मम माया दुरत्तया एवढं बोलतो भगवान श्रीकृष्ण आणि विषय सोडतोय. पल्लवीताई विषय सोडतोय, आदेश दादा भगवान श्रीकृष्ण विषय तिथे सोडतोय. पण ज्ञानेश्वर माऊलींना माऊली का म्हणायचं? त्या छोट्याशा ज्ञानोबाला माऊली का म्हणायचं? जसं आई घरामध्ये अन्न बनवते आणि आपलं भरण पोषण करते, तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या या अध्यात्माच्या मार्गावरती आपल्याला लागणारी तत्वज्ञानाची भूक, आपल्याला लागणारी भावनेची भूक, आपल्याला लागणारी सात्विक गुणाची भूक ही ज्ञानेश्वर माऊली भागवते. म्हणून तिला माऊली असं म्हणायचं. आणि एकदा का जर तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असाल तर दुसरं कुठेच बघायची गरज नाही. त्या माया नदीचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात. मी ज्या इमेजेस, जे कागदावर लिहिलं त्याच्या मी इमेज काढलेत, त्या इमेज मी ग्रुपवर शेअर करते. इथून स्क्रीन शेअर करता येईल की नाही मला माहीत नाही, त्यात मला वेळ नाही घालवायचा आहे, म्हणून मी तुम्हाला इमेज शेअर करते. हो ज्योतिताई, तुम्ही प्रवासात असाल, धन्यवाद कनेक्ट केलं त्याबद्दल. पण ज्या इमेजेस मी पाठवते अत्यंत महत्त्वाच्या इमेजेस आहेत आणि कुठे मिळणार नाहीत, कारण त्या मी बनवलेत, म्हणजे माऊलींनी माझ्याकडून करून घेतल्या, प्रेरणा दिली की नीलम असं काहीतरी कर. ठीक आहे, पहिली इमेज मी शेअर करते, दुसरी आणि वरती त्याच्यावरती लिहिलं 1 2 3 4, त्याच्यानुसार सिक्वेन्स फॉलो करा. 1 2 3 4 आणि माझं जे अक्षर जसं आहे ना, प्लीज मला क्षमा करा, समजून घ्या आणि पुढे चला, समजून घ्या. आणि मी तुम्हाला बोलून दाखवणारच आहे, त्याच्यामुळे अक्षरात अडेल असं मला काही वाटत नाही. बघा आपल्या ग्रुपवरती इमेजेस आले असतील, पण माझ्याकडे पण बघा, लक्ष द्या माझ्यावरती, मी काय म्हणते त्याचा, त्याशिवाय त्या इमेजेस कळणार नाहीत. ठीक आहे, इमेज क्रमांक 1 वरती लिहिलंय. आल्या का इमेजेस सगळ्यांना? सांगा मला कोणीतरी अनम्यूट करून. इमेजेस मिळाल्या? ग्रुपवर टाकल्या बघा आपल्या. हां हां ताई, आता 1 क्रमांक लिहिलाय वरती, असं लिहिलंय 1 क्रमांक, आणि त्याच्या बाजूला लिहिलंय मी अध्याय 7 ओवी क्रमांक 68 ते 102 मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन केलंय बरं का. अत्यंत सुंदर आहे. पण ते वाचलत ना, तुम्हाला कळेल की नाही? बाबा कळत असेल तर म्हणजे प्रश्नच नाही काय, तुम्ही म्हणजे महान ज्ञानीच आहात, म्हणजे काय प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. आता महदादी हे माझी माया, उतरोणी धनंजया, मी होई जे हे आया कैसे नी ये, जिये ब्रह्मचळाचा आधाडा, पाहलिया संकल्प जळाचा उभडा, सेवेची महाभूतांचा बुडबुडा, साना आला जे सृष्टी विस्ताराचे नि वोघे, चढत काळ कळाचे नि वेगे, प्रवृत्ती निवृत्तीचे तुंगे, तटे सांडी. मी ओवी क्रमांक म्हणल्याप्रमाणे 68, 69 आणि 70 बोलून दाखवली. ठीक आहे, इथून माया नदीचं वर्णन सुरू होतं. या भाविक हो, आपल्या इमेजकडे या सगळ्यांनी. हां, आता गंमत बघा. आता ज्ञानेश्वर माऊली काय वर्णन करतायत, गंमत बघा. ज्ञानेश्वर माऊली काय वर्णन करतायत, ही माया नदी कशी आहे, ही माया नदी कशी आहे ज्याचं ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. जास्त कन्फ्यूज होऊ नका बरं का. ब्रह्मरूपी पर्वत, सगळ्या जगाचं अधिष्ठान काय आहे शोभनाताई? सगळ्या जगाचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म. तो एकाच ठिकाणी स्थिर आहे, म्हणजे ब्रह्मरूपी पर्वत. सगळ्यांना दिसत असेल इथे ब्रह्मरूपी पर्वत, इमेजमध्ये बघा सगळ्यांनी. 1 नंबर पहिलं पान, ब्रह्मरूपी पर्वत दिसते सगळ्यांना? हां, ब्रह्मरूपी पर्वत. त्याच्यामधून शांतपणे ऐका बरं का. आजच्या सेशनमध्ये हेच आपल्याला कव्हर करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी गोष्ट असणार आहे सुंदर, याचवरती आधारित. ब्रह्मरूपी पर्वत, त्याच्यामधून माया नदीचं उगमस्थान आहे.
त्याच ओवींना मी फक्त पिक्टोरियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. माया नदीचं स्थान आहे, उगम स्थान आहे. कसा उगम होतो त्याचा? जशी गंगोत्री आहे गंगेचं उगमस्थान, तसं माया नदीचं उगमस्थान. कशी सुरुवात होते? संकल्परूपी पाण्यापासून तिचा उगम होतो. संकल्प मनामध्ये येतो, मी अशाच पुरुषाशी लग्न करणार, मी अशाच स्त्रीशी लग्न करणार. संकल्प सुरू होतो. लहान असताना मी मोठं बनून माझ्या आईसारखी बनणार, मी मोठा होऊन माझ्या वडिलांसारखा बनणार, दादासारखं बनणार. संकल्प, तिथून माया सुरू झाली. संकल्परूपी पाण्यापासून सुरुवात होते. दुसऱ्या बाजूला बुडबुडा उत्पन्न होतो त्या माया नदीमध्ये. कसला बुडबुडा आहे? पंचमहाभूतांचा बुडबुडा आहे. तो बुडबुडा का म्हटलाय? येतो आणि जातो, येतो आणि जातो. कशामुळे येतो जातो? जन्म मरणाचे धोंडे त्यावर पडतात. कसले धोंडे आहेत त्या नदीमध्ये? जन्म आणि मरणाचे धोंडे त्या बुडबुड्यावरती पडतात आणि बुडबुडा येतो जातो, येतो जातो. पुढे चला. या नदीचा ओघ कशापासून बनलाय? नदीचा जो प्रवाह आहे तो कशापासून बनलेला आहे? प्रवाह या सृष्टीच्या विस्तारापासून. द एंटायर मटेरियल वर्ल्ड, त्याच्यापासून या नदीचा ओघ बनलाय. नदी वाहतीये. कशी वाहते नदी? या नदीची गती म्हणजे काळाची गती आहे. टाइम इज द होरिझॉन. टाइमच्या त्या अक्षावरती नदी वाहतीये. आणि तुम्हाला मी एक सांगू का, सायंटिफिकरित्या आता हे प्रूव्ह झालेलं आहे. आपले जर विचार असतील तरच आपल्याला टाइम लागू पडतो. ह्याच्यावर चिंतन करा. टाइम त्यालाच लागू पडतो जो विचार करतोय. कळतंय का तुम्हाला? म्हणून जे आत्मे गेले या जगातून, ज्यांनी शरीर टाकलं, त्यांना वेळ लागू पडत नाही. विचार करा याच्यावरती. ज्ञानेश्वर माऊलींचा शब्द आहे हो, आपला शब्द नाहीये. एक आणि एक शब्द महत्वाचा आहे. ज्ञानेश्वर माऊली माया नदीचं वर्णन करतात. नदीची गती कुठली आहे? काळ. काळ, वेळ ही या नदीची गती आहे. चला पुढे. नदीमध्ये उंच उंच काठ ही नदी ओलांडत चालली आहे. कसले उंच उंच काठ आहेत? म्हणजे काठाला ओलांडून पुढे नदी चाललेली. आपली माया नदी कर्म मार्गाचे आणि मोक्ष मार्गाचे काठ ओलांडत नदी पुढे पुढे चालली आहेत. या नदीमध्ये भोवरे उत्पन्न होत आहेत. कसले भोवरे उत्पन्न होत आहेत ते मी गोल गोल करून दाखवले ना. भोवरे उत्पन्न होत आहेत. कसले? द्वेषाचे भोवरे उत्पन्न होत आहेत. या नदीला महापूर येतोय. माया नदीला आपलं चिंतन घ्या, स्वतःचं वर्णन बॅक ऑफ द माइंड मध्ये राहू द्या. महापूर येत आहेत या नदीला. कशाचे महापूर? भ्रामक कल्पनांचे. बाई, माझी जाऊबाई अशीच करते हो, मला बघून तोंडच वाकडं करते. आता बिचारीला तुम्हाला बघून तिच्या दातात काहीतरी अडकलं असेल, असं तिने केलं असेल. तुम्हाला बघून नाही तोंड वाकडं केलं, पण आपल्या डोक्यामध्ये मात्र महापूर येतो. कशाचा? भ्रामक कल्पनांचा. ती सहज बघून, सगळ्यांकडे बघून हसलेली असते, पण उगाच आपल्याला वाटून जातं, माझी मैत्रीण मलाच बघून गालात हसली. काही नाही, भ्रामक कल्पना. त्याचा महापूर येतो. आणि कसलं पाणी असतं? वरती मी ढग दाखवलाय उजव्या बाजूला. ढग आहे वरती. ढग कसला आहे? कसला आहे? त्रिगुणांचा ढग आहे. किती किती ज्ञानेश्वर माऊलींचं विद्वत्ता किती आहे. आणि नुसती विद्वत्ता नाहीये, त्याला ना असा कळस चढलेला आहे. कसला कळस चढलेला आहे? अलंकारिकतेचा कळस चढलाय. काय विद्वत्ता आहे? महापुराचं पाणी कशाचं बनलंय? भ्रामकतेमुळे. पण भ्रामकता कशाच्या जोरावरती असते? त्रिगुणांच्या जोरावरती. म्हणून वरती ढग काढलाय. ते ढग कशाचे बनलेले आहेत? त्रिदोषांचे, त्रिगुणांचे. सत्व, रज, तम. चांगली सुंदर भावना आली तरी सात्विक भावना. मिळवूनच दाखवीन त्या स्त्रीला राजस भावना. ही स्त्रीला मी हिचं वाटोळ करीन, मला नाही भेटली, तामस भावना. हे जे महापूर येतात ते कशाच्या जोरावर असतात? ते ढग कुठले असतात? दोन्हीकडे आहेत. एक संकल्प आणि त्याला खतपाणी मिळतं ते त्रिगुणांचं. म्हणून वरती ढग दाखवलाय त्रिगुणांचा. वळण आहे नदीचं. कुठलं वळण आहे नदीचं? मत्सर रूपी वळण आहे नदीला. कोणतं वळण आहे नदीला? मत्सर रूपी वळण आहे. 2 मिनिटं इथे थांबते आणि तुम्हा सगळ्यांना सांगते, जे कोणी तरुण हे ऐकत असतील ना, म्हणजे जे असे भावपूर्ण अवस्थेत ऐकत असतात ना, नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणजे वा वा, माझ्या हृदयाच्या जवळचा विषय, त्यांना सगळंच असं वाटतं. पण जे तरुण असतात ना, त्यांना असं प्रश्न पडेल की व्हॉट इज दिस माया नदी अँड व्हॉट इज दिस त्रिगुण अँड आस्था? हे सगळं काय आहे? हे काय आहे की भोवरे उठतात, द्वेषाचे उठतात, संकल्प विकल्प?
हे सगळे शब्द याच्यासाठी रिप्लेसमेंटला असलेले आत्ताचे शब्द तुम्हाला मिळतील, पण त्याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या नीट. जसा हा मोबाईल, आता आपण व्हॉट्सअपद्वारे कनेक्टेड आहोत ना, बरोबर ना पल्लवीताई? आता आपण व्हॉट्सअपद्वारे कनेक्टेड आहोत. उज्ज्वला ताई, आता आपण व्हॉट्सअपद्वारे कनेक्टेड आहोत ना. व्हॉट्सअप आहे, हे आपली गुगल मीट चालू आहे, हो की नाही? कोणी आहात की नाही का गेले सगळेजण आस्थेच्या महापुरामध्ये? येस ऑर नो? हां, तर हे आपण सगळे व्हॉट्सअपद्वारे कनेक्टेड आहोत. जे कोणी तरुण ऐकतात त्यांनी नीट ऐका बरं का. व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करता, समोरच्याला जाऊन मिळतो, भेटतो तो समोरच्याला. तुम्ही फोटो काढता, समोरच्यापर्यंत पोचतो. हे सगळं पुढे होतंय, पण त्याच्या बॅकएंडला कुठलं तरी सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये ते फक्त 1 आणि 0 या बायनरी नंबरवरती त्याचं कोडिंग झालेलं आहे. सॉफ्टवेअर C++ लँग्वेज, जावा, .NET या सगळ्या लँग्वेजेसवरती ते सॉफ्टवेअर चाललंय ना पल्लवीताई. साधा मेसेज करताना ते सॉफ्टवेअर कळत नाही आपल्याला, पण ते सगळं वर्क करण्यासाठी त्याच्या बॅकएंडला एवढं मोठं सॉफ्टवेअर चाललेलं असतं. अगदी त्याप्रमाणे काही नाही होत आई, आज सकाळी ना उठायलाच उशीर झाला. का उशीर झाला? काही नाही हो, रात्रीचं जेवणच भरपूर झालं, उशिरा जेवले, सकाळी जागच नाही आली. छोटीशी घटना आहे, पण तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागचं सॉफ्टवेअर काय आहे? रात्री अति खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये तमोगुण वाढलेला आहे. त्या तमोगुणामुळे आपल्या शरीरामध्ये नाही व्हायला पाहिजे ती पित्त उसळलेली आहेत. ते सगळं सॉफ्टवेअर आपल्या बॅकएंडला होतंय. त्याचं जे काही समोर प्रदर्शन आहे ते सिंपल आहे. यायला उशीर झाला, करावंसं नाही वाटलं, झोपच आली, मी अमकच खाल्लं, मला फिरायलाच जावंसं वाटलं, नको तीच कामं करत राहिली, आळसच आला, जे करायचं ते केलंच नाही, याची निंदा केली, त्याला शिव्या घातल्या, त्याला ढकललं, डोक्यात मारामारी केली. हे सगळं वरती दिसतंय, पण बॅकएंडला जे सॉफ्टवेअर आहे ना, ज्ञानेश्वर माऊली इज व्हेरी क्लेवर. ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर ऑफ दिस तत्वज्ञान. ही इज अ सॉफ्टवेअर इंजिनियर. त्यांनी ते आपल्याला डिकोड करून सांगितलंय की वरून तू या माया नदीमध्ये, मायेचा प्रभाव आहे हा, हे मायेचं प्रदर्शन आहे, पण त्याचं मागचं अंग काय आहे, तर ही माया नदी आहे, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. म्हणून म्हणलं ह्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला कम्पेअर करून बघा. याच्यासाठी जास्त काही नाही करावं लागणार. न्यूट्रिएंट्स बोलतात की तुम्हाला, न्यूट्रिशनिस्ट आपल्याला असं म्हणतात की तुम्ही प्रोटीन खा. मग आपल्याला माहिती आहे का पनीरमध्ये प्रोटीन आहे? त्यांनी सांगितलं ना पनीरमध्ये प्रोटीन आहे. मग ते खाल्ल्यावर आपण असं म्हणतो का त्या सेलला, चला 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 पेशींनो जाग्या व्हा, पनीर येतं यातमध्ये, प्रोटीन काढून घ्या, सांगावं नाही ना लागत. पनीर खाल्लं की आतमध्ये प्रक्रिया सुरू झाली. तसं हे सॉफ्टवेअर एकदा समजून घेतलं आणि नेक्स्ट टाइम इतकं समजून घेतलं, इतकं व्यवस्थित समजून घेतलं ना, की नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आळस येईल, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस क्रोध येईल ना, आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची माया नदी आठवली पाहिजे की या माया नदीच्या या द्वेषाच्या भोवऱ्यामध्ये मी चाललेली आहे. नो, सावधान, वरती या भोवऱ्यातून वरती या. कळतंय का तुम्हाला याचा अर्थ काय आहे? ज्ञानेश्वर माऊलींची एक तरी ओवी अनुभवावी. जास्त बर्डन देत नाहीत आपल्याला. का एक तरी ओवी अनुभवावी? अरे त्या एकेका ओवीमध्ये मर्म आहे. अखंड वेद नाही हो जे ताई समजावून सांगू शकत, ते तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या समजावून सांगतात. तुम्हाला मी शेवटी उदाहरण देते. सगळ्या वेदांचं अहम ब्रह्मास्मी तत्वमसी इदम न मम सगळं ज्ञानेश्वर माऊलींच्या एका ओवीत येतं. या पुढे आपल्या महापुराकडे या, आपल्या नदीकडे या. नदीला वळणं कसली आहेत? मत्सर रूपी वळण आहेत. नदी वळण का म्हटले हो? वळण एक विषय आपल्या डोक्यात चालला असेल ना, तर तो विषय सोडून आपण दुसऱ्या विषयाकडे जातो, मत्सर निर्माण होतो. एक गोष्ट सारून आपण दुसऱ्या गोष्टीकडे निघून जातो. नदीमध्ये मासे कसे आहेत? मासे कसले बनलेत नदीचे? उन्मत्तपणाचे मासे आहेत नदीमध्ये. यापुढे या नदीला डाव्या बाजूला मी झाड आणि घर दाखवले. ते झाड आणि घर कशाचे? या नदीच्या कडेला प्रपंचरूपी बेटांची वळणं लागतात. ही नदी अशी वळण मारून पुढे चालली आहे. कशाला वळण मारून पुढे चालते? प्रपंचरूपी बेट आहेत, त्याची वळणं या नदीला लागतात. अजून कसली बेट आहेत? दुसऱ्या बाजूला एक बेट दाखवले, विषयरूपी बेट आहेत. मग या नदीचं पाणी त्या विषयरूपी बेटावरती आदळतं आणि फेस उत्पन्न होतो. आणि तो फेस कसला उत्पन्न होतो? या माया नदीचं पाणी आदळून जीव समुदाय उत्पन्न होतात, प्रपंच आणि विषय.
प्रत्येक व्यक्तीचा जन्म कशापासून झालेला आहे? विषयापासून झालेला आहे. त्या विषयाचं आणि जेव्हा या माया नदीचं एकत्रीकरण होतं त्यावेळेस जीवसृष्टी उत्पन्न होते. या पुढे पुढे प्रपंचाच्या बेटाला वळण घेतल्यावरती त्या नदीमध्ये मी छोटे छोटे डॉट दाखवले. ते डॉट काय आहे? त्या प्रपंचापासून ज्यावेळेस एखाद्या गावापासून नदी वाहत येते त्यावेळेस गावातली घाण पुढे वाहत आणते ना, तशी ही माया नदी प्रपंचापासून पुढे आल्यावरती घाण वाहत आणते, कचरा वाहत आणते. तो कचरा कसला आहे? कर्माचा, सुख दुःखाचा तो कचरा आहे. म्हणून आपल्याला एक विषय भगवंताने सांगितला होता, ज्ञानेश्वर माऊली म्हटलेले, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. काय आहे त्याचा अर्थ? जर तुमच्याकडे कर्मापासून तुम्ही विलुप्त झालात, तुम्ही अकर्मी झाला, तुम्ही भगवंताला कर्म वाहून दिलीत की तुम्ही त्या कर्माचं बंधन तुम्हाला लावत नाही, मग तुमच्याकडे समचरण दृष्टी, कालच्या कीर्तनातच सांगितलं, याचं कनेक्शन कसं आहे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरीची कसं कनेक्शन आहे? आपल्याला वाटतं समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुकाराम महाराजांचा अभंग आपण सहज बोलून जातो. समचरण म्हणजे काय? सुख दुःख समान आहे, यश अपयश समान आहे, काळा गोरा समान आहे, उंच बुटका समान आहे, श्रीमंत गरीब समान आहे. ज्या वेळेस आपली बुद्धी प्रत्येक गोष्टीला समान समान बघत जाते ना, त्यावेळेस आपण ते विठोबाचं रूप आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. दृष्टी म्हटलंय, समचरण विठोबा नाही म्हटलंय. तुकाराम महाराज व्हेरी क्लेवर. समचरण विठोबा नाही म्हटलंय, समचरण दृष्टी म्हटलेलं आहे. कुठली विठोबा नाहीये, समचरण दृष्टी हाच विठोबा आहे. आणि तेथे माझी हरिवृत्ती राहो म्हणजे काय? माझी वृत्ती अशी राहो. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणतेय? तेथे माझी हरिवृत्ती राहो म्हणजे माझा भाव सतत तसा राहो, असं तुकाराम महाराज म्हणतायत. जर आपल्यामध्ये भाव तसा असेल तर हा कचरा निर्माणच होणार नाही माया नदीमध्ये. येतंय का लक्षात? चला पुढे चला. आता नदीचा ओघ तीन गोष्टींमुळे विषय तरंगाच्या लाटा उसळतात. तीन मदांमुळे. मद कसला चढतो? एखाद्या माणसाला मद चढतो, एकदम एखादा माणूस उन्मत्त होतो, जसा रावण उन्मत्त झाला होता. कशामुळे? माझ्याकडे धन आहे, सामर्थ्य आहे आणि विद्या आहे. वाव, काय ग्रेट एक्झाम्पल सुचलं मला आत्ताच्या आत्ता. रावण ही इज अ बेस्ट एक्झाम्पल. त्याच्याकडे विद्या पण आहे, विद्या इतकी आहे की भगवान शंकरावरती सुद्धा त्यांनी श्लोक रचून टाकले, जे आजही आपण वापरतो. विद्या आहे, धन आहे, सामर्थ्य आहे. पण तो माया नदीत तरू नाही शकला. त्या सामर्थ्यावरती वाहून नेलं त्याला माया नदीने. असं या तीन मदांमुळे बघा, प्रत्येकाला याच तीन कॅटेगरींचा मद असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं, ही माझ्या मनाचं काही नाहीये बरं का, यातला एकही शब्द नीलमताईच्या खात्यातला नाहीये. शब्द आणि शब्द ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. ठीक आहे. या तीन मदांमुळे माणूस त्याच्यावरती, या माया नदीवरती तरंग या तीन विषयांचे उत्पन्न होतात. या दुसऱ्या पाण्यावरती या, नदी कंटिन्यू दाखवली मी, नदी संपली नाहीये अजून. या दुसऱ्या पाण्यावरती आता त्याच्यामध्ये अजून एका प्रकारचे भोवरे जन्माला येतात. कसले भोवरे आहेत ते? कसले भोवरे आहेत? अज्ञानरूपी भोवरे आहेत. कसले भोवरे आहेत? अज्ञानरूपी भोवरे आहेत. अजून वेगळ्या प्रकारचे मासे दिसतात. कसले मासे दिसतात? मोह आणि भ्रांती रूपी मासे मांस चघळताना गिळताना दिसतात. कसला मांस? ऊर्जा, आपलीच ऊर्जा खाताना दिसतात. मोह आणि भ्रांती. श्रोते हो, भाविक हो, व्हॉट अ क्लेवर पर्सन इज ज्ञानेश्वर माऊली. ऑब्झर्व करा, आपला दिवसातला, आपला आयुष्यातला, आपला तासातला वेळ कशामध्ये वाया जातो. एकतर जी गोष्ट आपल्याकडे नाहीये, मी असं करेन, मी तसं करेन, मला प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा मोह झालेला असतो. सिम्पलेस्ट गोष्ट, आज मला पनीर टिक्का मसालाच खायचा आहे आणि तो विचार करण्यामध्ये आपला वेळ चाललेला असतो. आपण त्याला मोह नसू म्हणत, आपण त्याला खावंसं वाटते, प्यावंसं वाटते, घालावंसं वाटते, करावंसं वाटते, जावंसं वाटते, ही व्यवहारातले शब्द झाले. पण त्याचं एकच कंबाईन वर्ड आहे जे संत वापरतात, तो म्हणजे मोह आणि भ्रांती. कुठल्या तरी गोष्टीची भ्रांती पडलेली असते आणि आपल्याला त्या माणसाने मेल पाठवला, मेलमध्ये लिहिलंय, डिअर नीलम, करेक्ट युअर दिस ऍक्शन, दिस नीड्स टू बी कम्प्लीट ॲज सून ॲज पॉसिबल.
कळलं मला, त्यांनी सांगितलंय मला लवकरात लवकर संपवायचंय, तिथे विषय संपतो, पण माझ्या मनामध्ये भ्रांती सुरू होते. असं कसं मला केला, मला पण कळतंय ना संपवायचं, आजची 7 वाजलेत, वेळ संपलेली आहे, उद्या सकाळी उठून लॉग इन केल्यावर मी तेच करणार आहे ना. हे स्वतःला शानेच समजतात, मला कमीच समजतात. काय आहे भ्रांती, विषय कधीच संपलाय पण वेळ वाया चाललाय. कशामुळे, भ्रांतीने वेळ वाया चाललाय. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द वापरलाय, मांस गिळताना दिसतात. मांस इज नथिंग बट, आपलं मांस गिळताना दिसतात, आपली ऊर्जा खाताना दिसतात हे मोह आणि भ्रांती रूपी मासे. पुढे या नदीमध्ये गढूळ पाणी लागतं. भ्रांतीचे आस्थेच्या गाळात ऋतून, भ्रांती आस्थेच्या गाळामध्ये ऋतून तिथे गढूळ पाणी तयार होतं. आत्ता महत्वाचा मुद्दा येतोय भाविको, नीट ऐका. रजोगुणामुळे स्वर्ग प्राप्तीची गर्जना करणारे अनेक असतात. तमाचा प्रवाह तर चालूच असतो आणि सत्व गुणाच्या स्थिर डोहामध्ये गुंतलेले सुद्धा दिसतात. ज्ञानेश्वर माऊलींनी या 3ही गुणांचं वर्णन या माया नदीमध्ये केले. आपल्याला वाटतं की मी सात्विक आहे म्हणजे मी या माया नदीतून तरलो, पण नाही. स्टॉप. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तुझ्याकडे सत्वगुण आहे ना, तू अजूनही माया नदीत आहेस. कारण सच्चिदानंद घन परमात्मा हा सत्वगुणाच्याही पलीकडे आहे. कारण सत्वगुण ही फक्त गाडी आहे, साधन आहे. फक्त पहिल्या पायरीवरती तमोगुण लागतो, दुसऱ्यावरती रजो, शेवटच्या पायरीवरती सत्व. पण ती शेवटची पायरीच आहे. जर भगवंताला प्राप्त करायचे, जर स्वची प्राप्ती करून घ्यायचे, तर त्या गुणाला, त्या पायरीला सुद्धा सोडून पुढे जावंच लागेल. म्हणून सत्वगुण असेल तर तू स्वर्गाची प्राप्तीची गर्जना करू शकतोस, त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. तमो गुणाचा प्रवाह चालूच आहे आणि तुला सत्वगुण एक स्थिर डोहासारखं वाटू शकतो, पण तो शेवटी माया नदीतलाच डोह आहे याचा अर्थ. पुढे या. पुढे मी किल्ला काढलेला आहे, पुढे एक किल्ला काढलेला आहे. कारण ज्ञानेश्वर माऊलीने तो शब्द वापरलाय. या महापुरामध्ये, या माया नदीच्या ओघामुळे सत्यरूपी तत्व सत्य जे आहे ते किल्ले वाहून जातात. माणसाला सत्य काय आहे तेच कळत नाही. ब्रह्मरूपी धोंडा जो अढळ आहे तो सुद्धा दोन्ही वाहून या माया नदीमध्ये पुढे पुढे जातात. अजून या पुढे शहाणपणा बुडतो. कशामध्ये, मी शहाणपणा लिहिलाय आणि तो बुडतो लिहिलाय. कशाच्या डोहात, ज्ञानाच्या डोहात शहाणपणा बुडतो. शहाणपणा ज्ञानाच्या डोहामध्ये बुडतो. नवल अहंकाराची गोठी, नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी, परी सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना नाना रूपे नाचवी. ज्ञानेश्वर माऊलींची जोवी आहे. नवल अहंकाराची गोटी, हा अहंकार शहाणपणा असतो ना, त्याला अहंकार जुडतो ज्ञानाला. ज्ञानाला स्पेशली, ज्ञान पण सोडायचंय आपल्याला, ज्ञान पण नकोय आपल्याला, ज्ञानाला अहंकार जुडतो. नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञानाच्या पाठी. अज्ञानी लोकांच्या मागे अहंकार लागत नाही, पण सज्ञानाच्या झोंबे कुठे, हाताला नाही, पायाला नाही, कंठी, कंठी म्हणजे बोलताना. सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना क्रीडा नाचवी. नाना प्रकारे का क्रीडा, तो एक वेगळा शब्द आहे बघा तुम्ही. नाना प्रकारांनी त्याला नाचवत असतो. म्हणून शहाणपणा बुडतो कुठे, ज्ञानाच्या डोहात बुडूनच जातो. आता पुढे या, आता पुढे या. तो जो ज्ञानी मनुष्य आहे ना, तो काय करतो माहितीये, वेदांची सांगड, ऐकताय ना सगळेजण, खूप सुंदर वर्णन करतायत माऊली. वेदांची सांगड बनवून, वेदांची अशी सांगड, असा मस्त तळू बनवतो, वेदांच्या विचारांपासून बनवतो, प्रयत्न करतो. आणि त्याच्याबरोबर चुकतं काय त्याचं माहितीये, आता जसं बोललं ना, अहंकार जो त्याला झोंबत असतो, मीपणाचे धोंडे त्या तरूला बांधतो. किती शाण आहे बघा. वेदांचा उपयोग करतो, वेदांचं तत्वज्ञान घेतो, पण चुकतो कुठे, त्याला मीपणाचे धोंडे बांधतो. आता मला सांगा, कितीही मोठा चांगला तरू बनवला आणि जर त्याला मीपणाचे एवढाले धोंडे बांधले तर तो तरुण जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. म्हणून तो तिथेच बुडतो. जरी त्याने वेद वाचले, या वर्णनामध्ये ज्ञानेश्वर माऊली हेन्स प्रूव्ह करतात की तुम्ही ज्ञानी असा, वेदांती असा, तुम्ही काहीही असा, वेद अनंतची बोलीला, परी अर्थ इतुकाची साधिला, विठो बासी शरण जावे आणि निज निष्ठे नामे गावे. कितीही वेद वाचा, शेवटी त्याला सोडून विठोबाला शरण जावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे या. एक मासा काढलाय मी, तुम्ही कदाचित हसाल मला, हसा काही हरकत नाही. एक मासा काढलाय तिथे आणि तो असं मासाचं तोंड दाखवलंय.
तो जो ज्ञानी असतो ना, त्याने वेदांताची सांगड बनवलेली असते, त्याला मीपणाचे धोंडे ते आलेले असतात, ते आपोआप लटकले जातात त्याला. त्याला कोण गिळून टाकतात? मदरूपी मासा त्या संपूर्ण सिस्टमला गिळूनच टाकतो. मदरूपी मासाच त्याला गिळून टाकतो. त्याला मद चढतो ना, स्वतःच्या ज्ञानाचा त्याला मद चढतो. आता या पान क्रमांक 3 वरती या. 3 वरती अजून माया नदी पुढे वाहतीये. ऐका बर का. एखादा म्हणेल सत्वगुणाच्या बळावर जो तरतो तोही बुडूनच जातो, कारण त्याला स्वर्गाची वगैरे अपेक्षा असते. पण ते माया नगरीतले, ते मायेच्या नदीतले ते डोह आहेत, पण ते माया नदीतलेच डोह आहेत. जो माणूस ज्ञानाच्या बळावर जातो तो माणूस कुठल्या शहाणपणा वापरून जो जातो तो ज्ञानाच्या डोहामध्ये बुडतो. ज्ञान सुद्धा माया नदीतलंच आहे. जो माणूस वेदांताचा हात धरून जातो त्याला तर मीपणाचे धोंडे आपोआप लागतात आणि मद मत्सर त्याला गिळून टाकतात. मद मत्सर रूपी मासे त्याला गिळून टाकतात. आता पुढे आला एखादा म्हणाला की मी तारुण्याच्या बळावर जाईल. एखादा माझ्यासारखा लवकर सुरुवात केली. आम्ही लवकर सुरुवात केली. हो, काय सांगताय तुम्ही माऊली? तुम्ही काय सांगताय? आम्ही कधी ना कधीतरी नक्कीच तरुण जाऊ. माऊली असं का म्हणताय तुम्ही? ज्याने तारुण्याच्या बळावरती उडी मारली ती मी मगर काढले बरं का. ती पण तोंडाने आता मी माणूस काढायला सुरुवात केली, त्या माणसाला गिळते. जो तारुण्याच्या बळावरती येतो त्याला ती मगर गिळते. कोण आहे ती मगर? हो, ती मगर आहे विषयरूपी सुसर, त्याला गिळते. आणि गिळताना ती काय करते? त्याला चावते, गिळून नाही टाकत, चावून सोडून देते. त्याला खात नाही, चगळून टाकून देते आणि आता तो म्हातारा होतो. व्हॉट इट मीन्स? विषयांमध्ये विषय मगर नाही, आपण चगळतो. विषय चगळत आपलं अखंड वय असंच निघून जातो आणि फक्त ते ऊसाचं कांड त्या यंत्रात टाकल्यावरती जसा रस गळून जातो आणि दुसऱ्या बाजूला चोथा निघतो, तसं आपण म्हातारं होत जातो आणि आता आपला मतिभ्रंश होतो. मेन सिस्टीम इज अ ब्रेन. लोक म्हणतात की बुद्धी नाही लागली चालत, बुद्धी नसली तरी चालते, तुम्ही नाम घ्यायला पाहिजे, भक्तिभाव ठेवायला पाहिजे. पण भक्तिभाव कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, कशासाठी ठेवायचा, किती ठेवायचा, कोणाचं अनुकरण करून ठेवायचं हे ठरवायला मात्र बुद्धीच लागते ना. पण म्हातारा झाल्यावरती बुद्धीच मतिभ्रंशच होतो, तो म्हातारा होतो. आणि ज्ञानेश्वर माऊली शब्द वापरतात, तो मतिभ्रंश होतो. आता पुढे येऊन त्याला क्रोधरूपी भोवऱ्यांमध्ये तो अडकतो. बघा म्हातारी माणसं किती चिडतात. अजून आपण झालेलो नाही, आपण पण होणार आहे, एक दिवस होणारच आहे, तिथे पोचणारच आहोत आपण सगळे, आपलं गंतव्यच ते आहे. क्रोध रागावतात, कारण बिचाऱ्यांना सगळ्यांना आपली तीच गती आहे. आपल्याला त्या पातळीवरती गेल्यावरती असं वाटतं, म्हातार झाल्यावरती वाटतं अखंड आयुष्य मुलांसाठी झटली आहे. अखंड आयुष्य मी कधी 7 पर्यंत झोपली नाही हो ताई. रोज उठायचे 4:30, 5:30ला मी उठायचे, डबा बनवून दिलाय. माझ्या लेकराला मी कधीच कॅन्टीनचं खाऊ दिलं नाही, माझ्या लेकराला मी बाहेरचं अन्न खाऊ दिलं नाही. रोज सकाळी उठले आणि आज तोच मुलगा बायको आल्यावरती मला म्हणतो, आई तू बाजूला हो, आज आम्ही दोघं फिरायला जातो. छोट्या छोट्या शब्दांनी मनाचा क्लेश होत असतो आणि तोच क्लेश घरामध्ये सुद्धा दिसायला लागतो. बघा, लक्षात घ्या विषय. म्हणून असा प्रत्येक म्हाताऱ्या माणसामध्ये कुठला विकार नसला ना तरी हा क्रोध रूपी विकार मात्र त्याच्यामध्ये असतोच असतो. त्या क्रोधाच्या भोवऱ्यात तो अडकलेलाच असतो. एखादा म्हातारा विवेकाच्या साह्याने त्यातून जरी बाहेर पडला, पुढे या, मी म्हातारा म्हणून थोडंसं त्याला टर्न केलंय बरं का, त्यातून जरी बाहेर पडला तरी संकट आणि आपत्ती याने तो ग्रासला जातो. बाहेर काढलं जातं त्याला संसारातून. तो निरुपयोगी ठरलाय, त्याला बाहेर काढलं जातं. का संकट पडतं? अन्न वस्त्र निवारा यालाच तो महाग होतो. याच्यापेक्षा कुठलं मोठं संकट असणार आहे? खायला अन्न नाही याच्यापेक्षा मोठं संकट कुठलं? घालायला नीट वस्त्र नाही याच्यापेक्षा संकट कुठलं? डोक्यावरती निवारा नाही, उगाच का वृद्धाश्रम उघडलेली आहे तेवढी. या संकटाने तो ग्रासला जातो. या संकटानेच ग्रासला. यांना मिळवण्यासाठी जर तुला भीक मागावी लागते, लोकांकडे बघावं लागतं, काहीतरी छोटा मोठा उद्योगधंदा करावा लागतो. रस्त्यावरती फिरणारी काही म्हातारी माणसं बघा, छोटे छोटे कॅलेंडर घेऊन फिरतात, चिक्की घेऊन फिरतात, काही ना काहीतरी पंथी घेऊन फिरतात. त्यांचा दोष आहे का? त्यांच्यावरती म्हातारपणी संकट येणारच असतंय. म्हणूनच जोवर सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तोवर तू उठ आणि उठून तीर्थयात्रा कर, उठून तू भक्ती कर. झडोनी वैला निगय्या भक्तीच्या तू वाटे लाग. इतर गोष्टींची तू वाट बघू नकोस, म्हातारपणाची तू वाट बघू नकोस. असं झाल्यानंतर पुढे शेवटी येऊन तो मरणाच्या वाळूमध्ये, मी माझा शब्द काही घातला नाहीये, ज्ञानेश्वर माऊलीने वापरलेला शब्द आहे, तो मरणाच्या वाळूमध्ये तो जाऊन त्याला दुःखरूपी चिखल लागतो अंगाला आणि तो मरणाच्या वाळूमध्ये ऋतून पडतो, तो मृत्युमुखी पडतो.
इथून पुढे या, उजव्या बाजूला मी काढलेलं आहे. काही स्वर्गाच्या कपारीत अडकतात. आपल्याला मी बोलते नेहमी, स्वर्ग आणि नरकाच्या कन्सेप्टमध्ये कधीच अडकू नका. त्या सुद्धा माया नदीचाच भाग आहे. हा प्रूफ आहे. कोणाला जर प्रवचनामध्ये वापरायचं असेल तर, कीर्तनात वापरायचं असेल तर लिहून घ्या ती ओवी. काही लोक स्वर्गाच्या कपारीमध्ये अडकतात. स्वर्ग सुद्धा माया नदीचाच भाग आहे. कपारीमध्ये अडकतात म्हणून थोडे वाचून राहतात. कपार का म्हटलंय त्याला? वाचून राहतात थोडे माया नदीच्या फोर्स पासून. पण पुढे आणि एक लेफ्ट हँड साईडला काढले, स्वर्गानंतर लेफ्ट हँड साईडला काढले. काही मोक्षासाठी प्रयत्न करतात, पण ते कर्तव्याच्या भोवऱ्यामध्येच अडकून जातात. पुन्हा झिगझॅग मॅनरने राईटला या. पण वैराग्याची, एखाद्याला वाटू शकतं की मी वैराग्याची नाव घेईन ताई हातामध्ये, देवा मी वैराग्याची नाव हातात घेईन, पण या वैराग्याच्या नावेला जो विचाराचा दोर असतो ना, वैराग्य कशावर टिकून राहतं? विचारावर टिकून राहतं. ती वैराग्याची नाव टिकून तिथे राहू शकत नाही. तरी सुद्धा एखादा तरुण जातो. म्हणून सांगितले पुढे, एखादा तरुण जातो. आत्ता महत्वाचा भाग सुरू होतो. खाली मी भगवंताला थोडं नीट काढण्याचा प्रयत्न केलाय. ज्याने भगवंताचा हात धरला किंवा ज्याचा हात भगवंताने धरला, त्याच्याबरोबर काय होतं? पान क्रमांक 4 वरती या. पान क्रमांक 4 वरती या. तिथे लिहिलंय पल्लवीताई, तिथे लिहिलंय आदेश दादा, तिथे लिहिलंय ज्योतिताई. मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत आहे. शोभनाताई, सुखदेव दादा. ज्याचा हात भगवंताने पकडला किंवा ज्याने भगवंताचा हात पकडला, त्याच्यासाठी माया नदीचं पाणीच आटून जातं. त्याच्यासाठी माया नदी राहतच नाही. मग जर नदीच नाही तर भोवरे नाहीत, मासेही नाहीत आणि सुसरही नाही. त्याला कुठलं संकटच राहत नाही. तो सहज ती माया नदी चालत तरून जाऊ शकतो विनासायास. मग ताई भगवंत नाहीये, आम्हाला ज्ञानोबा माऊली माहिती आहेत, आम्हाला तुकाराम महाराज माहिती आहेत. मग त्याचं वर्णन ज्ञानेश्वर माऊली करतात, जर भगवंत नाही तर भगवंत कोणाच्या रूपात येतो? सद्गुरूच्या रूपामध्ये भगवंत येतो आणि ब्रह्म साक्षात्काराची तुझी कास बळकट करतो आणि आत्मनिवेदन रूपी तरु तुझ्यासाठी बांधतो. कोण? सद्गुरू तुझ्यासाठी आत्मनिवेदन रूपी तरु बांधतो, तुझी ब्रह्म साक्षात्काराची कास पक्की करतो. पण तू काय केलं पाहिजेस? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यासाठी तू काय केलं पाहिजेस हे अत्यंत महत्वाचं आहे. ऐका बर का. त्यासाठी तू काय केलं पाहिजेस? जे अहमभावाचे ओझे सांडूनी, खाली लिहिलंय मी बघा, अहमभाव लिहिलंय, आप्तस्वकीय लिहिले आहेत आणि विकल्पाचा वारा लिहिलेला आहे. 3 गोष्टी लिहिलेत. सद्गुरू आपला हात पकडतील, भगवंत आपला हात पकडेल, पण आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? जे अहमभावाचे ओझे सांडूनी विकल्पाची या, ओवी क्रमांक 99 वाचते मी. जे अहमभावाचे ओझे सांडूनी विकल्पाची या झुळकात चुकवूनी, विकल्पाचा वारा येतो तो चुकवायचा आणि अनुरागाचा निरुता होऊनी, अनुराग म्हणजे आप्तसखियांबद्दल वाटणारं प्रेम, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू. पाण्याची जशी सतत धार चालते ती कधी ना कधी तरी थांबवावी लागते, तसं या 3 गोष्टींची सतत धार, जी पाणी ढाळू हा शब्द महत्वाचा आहे. ही पाण्याची धार जशी वाहत असते तसं ह्या 3 गोष्टींच्या आपण सतत धारेमध्ये आहोत. एकदा एका संताचं वाक्य वाचलेलं मला आठवते, पण कोणाचं ते मला आत्ता नाही आठवते, कारण ते मला आत्ता सुचलं. आत्ता या क्षणी जर मी तुम्हाला म्हटलं, माझं उदाहरण घेते किंवा मी पल्लवीताईंचं उदाहरण घेते. आता मी जर तुम्हाला पल्लवीताई म्हटलं की पल्लवीताई आत्ता या क्षणी तुम्ही फक्त पल्लवी व्हा, तुम्ही कोणाची आई होऊ नका, तुम्ही कोणाची पत्नी होऊ नका, तुम्ही कोणाची सून होऊ नका, तुम्ही कोणाची मुलगी होऊ नका, तुम्ही कोणाची बहीण होऊ नका, या क्षणी तुम्ही फक्त पल्लवी व्हा. होणं शक्य आहे का तुम्हाला? होणं शक्य आहे का? प्रत्येक क्षणी आपल्याला कुठलं ना कुठलं अस्तित्व चिकटलेलंच आहे आणि त्याच्यामधून अहमभाव हा लागलेलाच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तो मनामधून अंतःकरणामधून तुला त्या अहमभावाचं ओझं सांडून द्यावं लागेल. तुला तो विकल्पाचा, जो सारखे विकल्प पर्याय डोक्यामध्ये येतात ना, देर इज ऑलवेज ऑप्शनल थिंकिंग इन युअर माइंड गोइंग ऑन, तो विकल्पाचा झुळूक जी येते ती चुकवून अनुरागापासून तुला निवृत्त व्हायचंय, वेगळं व्हायचंय. आणि मग पुढे गेल्यावरती ऐक्याचा शब्द माऊली वापरतात. हा एक शब्द मी फक्त टाकला अद्वैताचा, सोप्प करण्यासाठी. अद्वैताचा. त्या नदीमधून चालताना माया नदीचं पाणी आटलंय, आता तुम्ही उताराला लागलाय, माया नदी निरसायला लागली, उताराला लागल्यावरती तुम्हाला ऐक्याचा आणि अद्वैताचा हा उतारा तुम्हाला लागेल. तिथे तुम्हाला बोधाची सांगड घालायची. अगेन विचार बुद्धी आली, बोधाची सांगड घालायची आहे. आणि
माऊलीने शब्द वापरलाय, वैराग्याचा हात टाकत टाकत. हा वैराग्याचा हात टाकत टाकत शक्ती कुठली आणायची आहे? अहम ब्रह्म, मीच ब्रह्म आहे, या भावाची शक्ती हातामध्ये आणायची आहे आणि मुक्तीचा तट तुम्हाला गाठायचा आहे. मुक्तीचा तट तुम्हाला गाठायचा आहे. नीट ऐका बर का. जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैल तिरा झेपावले जे. झेपा तुम्ही, ढेंगा टाका, चला जोर जोरामध्ये. ते उपरतीची या वांती, सेलती सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळित निवृत्ती तटी. याचाही अर्थ आपण घेतला. एने उपाये मज भजले, या उपायांनी ज्यांनी माझं भजन केलं ते हे माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाईले बहुवसनसे. असे भक्त तुला भेटणार नाहीत. ज्यांनी हा उपाय केला ते माझी माया तरले. भाविक हो, या संपूर्ण माया नदीच्या वर्णनामध्ये अनेको ठिकाणी तुम्हाला अवघड वाटलं असेल, पण एकच गोष्ट सोपी आहे याचं सोल्युशन. सोल्युशन काय याचं? चला भगवंताचा हात पकडा, भगवंताचा हात पकडा, सगळं सोपं होणार आहे. पण ते पकडताना जसं नेहमी म्हणते, लक्ष द्या. अहंकार तर नाही आहे ना, कुठे मत्सर तर नाही आहे ना. बघा हेच शब्द आहेत, दुसरे शब्द नाही आहेत, हेच शब्द आहेत. अहंकार तर नाही आहे ना, मत्सर तर नाही आहे ना. सत्वगुणाचा सुद्धा अहंकारच आहे. कुठे मी ज्ञानी आहे, ज्ञान तर करत बसलेली नाही आहे ना, यातली काही गोष्ट नाही आहे ना, याचा विचार करा. तर तुम्ही भगवंताचा हात धरलाय. नेहमी लक्षात ठेवा, हा एक हात भगवंताकडे आहे, हा एक हात संसारात आहे. जेवढा तुम्ही हा हात वाढणार ना, जेवढे इथे कलणार ना, तेवढा भगवंतापासून दूर जाणार. आणि जेवढे इथून दूर जाणार तेवढं भगवंताच्या जवळ जाणार. करावं, इथून दूर जावं, दूर जावं, दूर जावं आणि एक दिवस इथलं बंधनच तोडावं आणि पूर्ण भगवंताचंच होऊन जावं. एक दिवस तरी तो यावा. हाच अर्थ आहे ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचा. हाच अर्थ आहे आपल्या संतांच्या समाधीचा. हाच अर्थ आहे की ज्या क्षणी कुठलाही माणूस संन्यास घेतो, हाच त्याचा आयडियल अर्थ आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली महानदी, माया नदी आपल्याला समजावून सांगतात. आय होप हे तुम्हाला कंटाळवाणं वाटलं नसेल. श्लोक क्रमांक 68 ते श्लोक क्रमांक 102 अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्य जगत असताना आपण या सगळ्या शब्दांना आपल्या डोक्यात ठेवावं आणि पुढे चालावं. सो तुम्हाला कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. मी आजची गोष्ट पेंडिंग ठेवते कारण अत्यंत महत्त्वाचं काम आहे मला. त्याच्यामुळे म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की ते मी टाळूच शकत नाही. नाहीतर मी ह्या गोष्टीसमोर सगळ्या गोष्टी न्यून मानते, तुम्हाला माहिती आहे. पण एकदम इररिप्लेसेबल काम आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी बोलायचं तर बोला. पुढच्या सेशनला मी 2 गोष्टी घेईन, चला प्रॉमिस. कारण याच्यावरती ना चिंतन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. गोष्ट सांगितली की सगळं पाणी ओतलं असं होऊन जाईल. याचा अर्थ असा नाही की मी सुरुवातीला तुम्ही बसावं म्हणून प्रॉमिस केलं गोष्ट वगैरे. मी आत्ता घड्याळाकडे बघितलं, 8 वाजलेले आहेत. हा बोला. काही ज्ञानेश्वरी समजलं म्हणजे समजली असं म्हणणं किंवा समजतीये असंही म्हणणं मला अवघड वाटतंय. अवघड वाटतंय ना? सगळं अगदी वरच्या लेवलचं आहे. वरच्या लेवलला मला नाही वाटत की असं एका सेशन मध्ये ते असं आपण काही ग्रास्प करतोय त्याच्यामधून. बरोबर. तुम्ही खरंच खूप चांगलं सांगितलं. आता मला असं म्हणजे थोडं इन्स्पिरेशन भेटलं की नाही आपण आता हे वाचायला पाहिजेलच. वाचायला पाहिजे आणि यातल्या प्रत्येक मुद्द्यावर खूप काही बोलण्यासारखं आहे. म्हणून ते असं लिहून काढलेलं बरं. काही वाचणं आपण असं म्हणतो, पण आता म्हणजे आमच्या एंडला जर तुम्हाला तरी त्यातलं सगळं खूप म्हणजे नॉलेज आहे की यातलं म्हणजे प्रत्येक ओवीचा अर्थ काय, कसं कुठं त्याला भागवतगीतेशी आपण जोडायचं हे तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. पण माझ्यासारख्या एका साधारण व्यक्तीला काय होतं ना, नुसतं वाचणं होतं मग ते. बरोबर आहे. पानानंतर दुसरं पान, दुसऱ्या अध्यायानंतर तिसरा अध्याय एवढंच होतं. बरोबर. किंवा ते जोपर्यंत बसत नाही. मी ना अर्चनाताई तुमचं म्हणणं ना इतकं व्यवस्थित समजू शकते ना. ज्या वेळेस मी 10वीतून 11वीत गेले, मी व्हर्नॅक्युलर मीडियमचे होते. मी 10वीपर्यंत विज्ञान सुद्धा मी मराठीतच शिकलेले. 11वीत गेल्यावरती जे ॲटम, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन सगळं इंग्लिशमध्ये सुरू झालं ना, असंच व्हायचं. सगळं बाउन्सर. कारण भाषाच समजत नाहीये ना आपल्याला. अंतःकरणामध्ये चित्र उमटणार कसं? आता हे चित्र कसं उमटलं? माऊलींचीच कृपा. ते उमटलं. आता उमटलं अंडरस्टँडिंग पाहिजे. मला एक गोष्ट कळली
की चित्र उमटण्यासाठी एक अंडरस्टँडिंग लागली. ह्याच्यापेक्षा बेटर अजून होऊ शकतं, हेच बेटर आहे असं नाही, अजून बेटर होऊ शकतं, तुम्ही करा ट्राय, काही हरकत नाही. पण माऊलींचं अंडरस्टँडिंग किती असेल माया नदीबद्दलचं, ते अंडरस्टँडिंग काय असेल की ज्याला त्यांनी उपमा दिली कुठल्या तरी गोष्टीची आणि मग ते समजावून सांगितलं. अंडरस्टँडिंग कमी असलं ना की गोष्टीमधला इंटरेस्ट निघून जातो. एखाद्या नवऱ्याने बायको बरोबर लग्न केलं आणि बायकोच समजत नाही, च्या मारे कशी पण वागते, लक्षातच येत नाही का डोंबल ती सुंदर असून मी काय करू, कळतंय का तुम्हाला? तसे ते शब्द सुंदर आहेत, ज्ञानेश्वर माऊली पण महान आहेत, हरकतच नाहीये. आत्ताच माझ्या बरोबर एक मुलगी बसलेली इथे, ती मला म्हणत होती तुझं सगळं मान्य आहे मला, लहानपणी मी ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो होता आमच्या घरात, त्याच्यासमोरून मी अगरबत्ती पण नाही फिरवायची. का नाही फिरवायची? मला दिसायचं एक लहान मुलगी बसली आहे, कारण केस एवढे आहेत ना, लहान मुलगी बसली आहे समोर, पुस्तक उघडले, ती पुस्तक वाचते, मी काय हिची पूजा करू? कोणालाही वाटू शकतं अरे माहीतच नाहीये. महाराष्ट्रातली अवस्था आहे बरं, काही दुसऱ्या देशातली नाहीये, महाराष्ट्रातली अवस्था आहे, माहीतच नाही. तसं होऊ शकतं, पण तरीही मी सांगेन एक तरी तुम्हाला पक्क कळलंय ना की दिस इज द अल्टिमेट, याच्या पलीकडे जायचं नाही, एवढं कळलंय ना, मग झोंबूया ना. नाही जमत मला गाजरचा हलवा बनवायला, पहिल्यांदा करेन बकवास होईल, दुसऱ्यांदा होऊ दे ना बकवास, काहीच हरकत नाही, पण खाल्ल्यावरती गाजर पौष्टिकच आहे ना ते, काही झालं तरी. तसं करत चला. म्हणूनच हे सेशन आहे. वर्षातून एकदा येऊन कीर्तन करून काही फायदा नाहीये. फक्त कीर्तनकाराचं पाकिट त्याचा खिसा भरणार, गायकाचा खिसा, पकवाजाचा खिसा, तुमचा खिसा खालीच होणार आहे. मी सरळ बोलते, काही होय नाही त्याच्यामध्ये. हे सेशन त्यासाठी आहे, डीप डाईव्ह करायचंय आपल्याला, इंटरेस्ट क्रिएट होणार आहे. समजून चला. आता ह्या फिगर तुम्हाला काढून दाखवल्या ना, तुम्ही याच्यावरून एक आजचा होमवर्कच घ्या ना, ओवी क्रमांक 68 ते 102 वाचून बघा ना तुम्ही. अर्थ मी तुम्हाला चित्रासकट काढून दाखवलाय, वाचून बघा ना. झोपताना वर करा, झोप तरी छान लागेल निदान. शांत झोप लागेल, एवढं तरी होईलच ना, मनातली विचारांची वादळ तरी थांबतील. सो ट्राय, कीप डुईंग इट. हा, अजून कोण बोला. साधना महत्वाची, साधना करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मेहनत करावी लागेल, कंटिन्युटी पाहिजे. थोडी कंटिन्युटी असेल तर नक्की आपण थोडंफार, म्हणजे खूप असं काही पण थोडीफार सुरुवात तरी होईल असं मला वाटतं. बरोबर. आणि प्रत्येकाने थोडी, म्हणजे मी तर केली आहे थोडी सुरुवात. हा, छानच आहे, तुम्ही सुरुवात केली आहे चांगलीच. हा, मी थोडस ध्यान, म्हणजे अवघड आहे तसं, म्हणजे साधना ज्याला म्हणते ते 5 मिनिटाची वेळ 10 मिनिटावर गेली आता, पण ती 10 मिनिटं सुद्धा इतका कोलाहल होतोय ना, का विचारू नका. म्हणजे मला असं जाणवतंय आतमध्ये वादळ काय ती दिसतायत, खूप वादळ दिसतायत. असं वाटतंय हळूहळू ते कमी व्हावं, म्हणजे 10ची 15 मिनिटं, 15ची 20 मिनिटं होईल. बरोबर. हा पल्लवीताई बोला. तुम्ही आज जे सांगितलं ना, त्याच्यावर एक असं विचार येतोय की आपल्याला छोटं बाळ कसं असतं, जन्मलेलं बाळ, एक 2-3 महिन्याचं, 4 महिन्याचं, ते कसं असतं, ते त्याचा श्वास पण असं पोटातून घेतो, बरोबर, आणि त्याला कसलाच लेप नसतो, काहीच नसतं. तर ते तुमचं चिंतन ऐकताना आता लक्षात येते की मला तसं व्हायचं आता, म्हणजे निर्लेप व्हायचं, काही मला माझ्या अंगावरती काहीच नाही आलं पाहिजे. जसं आपण मोठं होत जातो तसं आपले आता एक श्वासच म्हटलं, लहान मुल जसं श्वास घेतं तसं खरं आता आपण श्वास घ्यायला पाहिजे, पण आपण घेत नाही. पोटातून श्वास घ्यायला पाहिजे, सगळ्यात लहान बरोबर त्यांना आपण घेतो. बरोबर. नंतर जसे जसे मोठे होतो तसे आपल्या श्वासाची गती पण खूप जोरात व्हायला लागते, आणि आता तर विचारायलाच नको, त्या श्वासाची गती बिघडली म्हणून आपल्याला सगळे आजार होत आहेत. खरंय. तेच आहे की लहान, तर हे सगळं कन्क्लुजन तिथेच जातंय की मला तसं निर्लेप व्हायचं, जसं लहान बाळ आहे ते वर्तमानात असतं, त्याला कुठल्याही काहीही लागत नाही, बरोबर, राग येत नाही त्याला, द्वेष येत नाही, मत्सर येत नाही, कारण मनामध्ये त्याच्या काही डेटा नाहीये, त्यामुळे मत्सर उत्पन्न होत नाही, तुलना होत नाही, त्यामुळे ते लहान बाळ निरागस असतं. बरोबर, अगदी नाही, अध्यात्माचं तेच साध्य आहे, लहान व्हायचंय, मनाने लहानच व्हायचंय. व्हेरी गुड. उज्ज्वला ताई बोला. हा ताई, मी या ना मी अगोदरच वाचून घेतलेल्या. व्हेरी गुड. पण मला ते समजतच नव्हती, मगर काय, मासे काय, संकटरूपी गिधाड काय, क्रोधरूपी काय चालू आहे, म्हणजे
ते ना काय ते असं झालेलं माझं, म्हणजे काय कळतच नव्हतं. पण आता जे तुम्ही ड्रॉइंग सहित ते दाखवलं ना, मासा कसा, ते मगर, म्हणजे ते इतकं सुंदर सांगितलं ना, सोपं. एवढ्याच्या एवढ्या ओव्या बसल्या फिट्ट आता. आता तुम्ही वाचून काढलेलं पण काही समजलं नव्हतं. ते संकट रूपी गिधाड, अहंकार रूपी भोवरे, काही समजलं नव्हतं. त्रिगुणाचे ढग, हा, स्वर्गरूपी कपारी. काही डोक्याच्या वर गेलेलं, हो. पण आता एकदम पक्क झालं. थँक्यू. नाही नाही, थँक्यू. मला 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 खूप छान वाटतंय हे सगळं करत असताना, मला मजा येते. आणि जसं पल्लवीताई म्हटलं ना की निरागस व्हायचंय, उज्ज्वलाताई सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगते किंवा सांगितलंही असेल, समर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस समाधी देह टाकणार होते ना, त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या शरीरावरची कपडे उतरवलेली. स्वतःच्या ऐकताना थोडंसं असं वाटेल, पण मला त्या कपड्यांचाही लेश नको, त्याचंही मला ओझं नको. सर्व विवस्त्र होऊन समर्थ रामदास स्वामी, आणि हे लोक वक्ते जास्त सांगत नाहीत किंवा अधिकारी लोकही सांगत नाही, कारण समोरचा त्याचा अर्थ काय घेईल, त्याच्या मनात काय भाव होईल. पण आता जे पल्लवीताई बोलल्या ना, त्याच्यावरून मला तीच घटना आठवली. समर्थ रामदास स्वामींनी सगळ्यांना स्वतःच्या खोलीच्या बाहेर पाठवलं. या वस्त्रही माझ्या आणि माझ्या रामाच्या मध्ये नको यायला, मी माझ्या रामाला असंच्या असं येऊन भेटावं. ही जी माया नदी आहे ना, समर्थ रामदास स्वामींनी काळजी घेतली, त्या वस्त्रातही मी गुंतायला नको याची काळजी घेतली. आपल्याला हे अखंड करायचंय. आपल्याला 2 मुलांची आई असल्यानंतर त्या ममतेपासून निवृत्त व्हायचंय. पतीची पत्नी असल्यानंतर सुद्धा त्या भावापासून निवृत्त व्हायचंय. अनेको नाती निभावत असताना ती निभावायचेत, निवृत्त होऊन परत निभावायचेत. एका जन्माचा खेळ नाही बरं का, अनेको जन्मापासून आपण करत आलोय, म्हणून आता ही बुद्धी झाली आहे, हे करण्याची ही बुद्धी झाली आहे. हे मी जे सांगते ना, याच्यावरती चिंतन करा. हे शब्द आणि वाक्य आणि विषय इतका महत्वाचा आहे. आपल्याला निर्लेप व्हायचंय, तो निर्लेप ह्या माया नदीपासून मुक्त होत व्हायचंय. हे अडथळे एकदा माहिती पडले ना की आपलं चिंतन डोक्यामध्ये सुरू झालं. जसा मोबाईलचा वापरत असताना, अरे मेसेज सेंडच होत नाहीये माझा, मग जो शहाणा असतो तो म्हणतो मेमरी जास्त झाली असेल, मग तो मेमरी कमी करायला लागतो, फोटो डिलीट करतो, आणि मग आता मोबाईल हँग व्हायचा बंद होतो. हे कधी कळतं? ज्यावेळेस आपल्याला थोडं तरी सॉफ्टवेअरचं नॉलेज असतं, थोडं तरी त्यातलं मायन्युटिंग माहिती असतं. येतंय का लक्षात तुमच्या मी काय बोलतेय? तसंच खूप काम, क्रोध, मद, मत्सर व्हायला लागला तर याचं हे सॉफ्टवेअर आपल्याला माहिती असलं पाहिजे. इतका सुंदर आजचा विषय आहे, छान. त्याच्यावरती चिंतन करा. सगळ्यांनी ओव्या वाचा. याच्या मार्फत मला संधी मिळाली हे चिंतन करण्याची. सगळ्यांचे आभार मी मानते. झालेली सेवा माझ्या ज्ञानोबाच्या चरणी, माझ्या त्या एवढ्याशा भावाच्या चरणी. तो इतका गोड आहे, सुंदर आहे, सोज्वळ आहे, आणि तो इतका मायाळू आहे, प्रेमाळू आहे. त्याच्या चरणावरती वाहण्याची पण माझी लायकी नाही आहे, पण फक्त आणि फक्त त्याच्यावरती माझं प्रेम आहे, म्हणून त्याच्या चरणावरती अर्पण करेन. आणि माझ्या वाणीला जर आत्ता जास्त काही बोलली तर एवढ्या सगळे बोलली त्याचा अर्थ निघून जाईल, म्हणून वाणीला मी इथेच पूर्णविराम देईन. भेटूया पुढच्या सेशनला. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.